तर ही फोटो पॉसिबल नसती जर त्या दिवशी सरांचे स्वीट जेस्चर आणि माझे काही एफर्ट्स नसते. जय भीम मित्रांनो, या फोटो मागे एक स्मॉल आणि स्वीटशी स्टोरी आहे जी तुम्हाला नक्की ऐकायला पाहिजे. तर व्हिडिओला एंड तक बघा. तर ही गोष्ट आहे 14 एप्रिलच्या दिवशीची. हे जे सर आहे यांना तुम्ही ओळखतच असाल. हे YouTube आणि Instagramवर बाबासाहेब रिलेटेड काफी म्हणजे खूप सारे व्हिडिओज वगैरे हे करतात. आणि यांच्यावर रिसेंटली आता केस पण झाला होता, ते पण तुम्ही ऐकलं असाल. 14 एप्रिलच्या दिवशी आमचा ऑफिस होता आणि आम्ही सहज असे रोज चहा प्यायला जातो, तिथे आम्ही जात होतो. तर सर एका कॅफेमध्ये आपले काही मित्रांबरोबर जात होते आणि मला एकदम ते दिसायले आणि माझ्या लक्षात आलं, की अरे ही सरला मी कुठेतरी बघितलं आहे. मग माझ्या लक्षात आलं नाही हे व्हिडिओज वगैरे काढतात, तर माझी इच्छा झाली, की यांच्यासोबत एक फोटो घेऊया. बट तेवढ्या वेळात नाही का सर अंदर चालले गेले होते आणि आम्ही पण तिथून चालले गेलो. मग आम्ही चहा पित होतो तेव्हा माझी क्युरिओसिटी इतकी वाढली, की नाही मला फोटो घ्यायची आहे म्हणजे घ्यायचीच आहे. तर आम्ही त्यांच्या कॅफेच्या बाहेर येऊन खूप वेळ त्यांचा वेट केला, की नाही सर येतील, मी फोटो काढेल. मी अंदर बघत होते तर सर खूप लोकांसोबत फोटोज काढत होते. मग सर लंच करायला बसले. तर मला असं वाटलं, की नाही यार आपण असं नाही आहो, की कोणाची प्रायव्हसी वगैरे डिस्टर्ब करायची, अंदर जाऊन कशाला कोणाला त्रास द्यायचा म्हणून. त्यांना मी म्हटलं, की म्हणजे माझा असा विचार होता, की नाही त्यांना नाश्ता करू द्या. थोडे वेळ आम्ही तिथे थांबलो. मग म्हणजे सरांना खूप वेळ लागत होता. मग आमच्याही ऑफिसमध्ये जायचा वेळ होत होता. त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो. पण माझ्या डोक्यात ती गोष्ट राहिली, की नाही मला आज फोटो घ्यायचीच होती यार. मी किती म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी मिस करून दिली. मग भीड वगैरेमध्ये जेव्हा सर दिसतात तेव्हा शक्य नाही होऊ शकत ना फोटोज वगैरे काढणं. मग थोड्या वेळ नंतर माझ्या माहित नाही का सरांच्या या स्वीट जेस्चरमुळे त्या दिवशी ही फोटो म्हणजे पॉसिबल झाली. नाहीतर इम्पॉसिबल होती. मला 1 वर्ष आणखी वेट करावा लागला असता. तर आपले लोकं ना खूप म्हणजे प्रेमळ, साधेभोळे आणि खूप म्हणजे खूप, खूप, खूप चांगले आहेत यार. काही तुम्ही बोला या सरांना खूप सपोर्ट करा, सर खूप चांगले आहेत. सरचा नेचर पण खूप चांगला आहे. असं काही घमंड वगैरे आहे नाही सरांमध्ये, की नाही मी इतकं मोठं इन्फ्लुएन्सर आहे, मी यांना कशाला हे करू फोटोज वगैरेसाठी सरांनी सगळ्यांसोबत फोटोज काढले आणि मला यांचा नेचर खूप जास्त आवडला. तुम्हालाही जर आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही या सरांशी कधी भेटले असाल तेही मला सांगा आणि माझे व्हिडिओज कसे वाटते तेही तुम्ही मला सांगू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.